तुम्हाला सुद्धा थंडीमध्ये उठायचा लवकर कंटाळा येतो ना, पण हे टेन्शन माझ्या कुहूला अजिबात नाही आहे, कारण ती लेटच उठते आणि आता थंडीमध्ये तर ती अजून लेट उठायला लागली. त्यामुळे सगळ्या माझ्या कामांना लेटच होतो आहे आजकाल. तर सकाळी मस्तपैकी बनाना स्मूदी एन्जॉय करून कुहू लागली तिच्या कामाला. म्हणजे तिचं काम म्हणजे मला दमवणं. मग इकडे तिकडे खेळून थोडीशी एक नॅप काढून मॅडमनं आम्ही अंघोळ घातली. छान तिची मी मालिशसुद्धा केली होती तेलाने. लसूण आणि ओवा टाकून मी तेल ते गरम करते आणि अंघोळीच्या 1 तास आधी मी तिला ते मालिश करते. नंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर तिला मी खिचडी भात भरवला होता. आजकाल तिला मी मिक्सरला किंवा मॅश करून असं काही खायला देत नाही आहे. मी तिला स्वतःहून हाताने कुस्करून ट्राय करते की ती खाते का, कारण काय आहे ना, सारखं मिक्सरमध्ये देऊन आहे ना मग तिला सवय लागून जाईल. म्हणून म्हटलं हळूहळू आपणच तिची आता सवय थोडीशी मोडूया, कारण ती आता ऑलमोस्ट 10 महिन्याची झाली आहे. तर इकडे काय काय चाललं होतं, तिचे माझे केस ओढणं. ती एवढा का मला त्रास देत असते मलाच नाही माहिती, कारण सारखं बघेल तेव्हा ती माझी केस ओढत असते आणि तर मला मारत तरी असते. तर इकडे मी छान तिची अशी पोनीटेल संध्याकाळी घातली होती. तिच्या केसांना मी ऑइल मसाज केलं होतं आणि इतकी क्यूट दिसत होती पोनीटेलमध्ये ती. आणि नंतर मग काय, मी थोडंसं जेवणासाठी लसूण वगैरे सोलायला घेतलेला, तर मॅडमनी खाली सगळा पसरवून टाकला. तर परत ते सगळं मला क्लीन करावं लागलं, झाडू वगैरे मारला आणि इकडे ती खेळत होती तिचं ती. एकदा पोट भरलं की मग तिचं काही टेन्शन नसतं. मग ती खेळते तोवर मी माझ्या जेवणाला लागले. कुहूच्या बाबांना कढी खूप आवडते, त्याच्यामुळे मी आज कढी बनवली होती आणि बनवत तिच्याकडे सुद्धा माझं लक्ष होतं. असं काहीसं मी तिला खेळवत होते. नंतर इकडे मी वांग्याचं भरीतसुद्धा बनवून घेतलं. भाकरी बनवली आणि चपातीसुद्धा बनवली, कारण मला चपाती खायची होती म्हणून मी चपाती भाकरी दोन्ही बनवलं. नंतर जेवण वगैरे आवरून आम्ही मस्त खाली राऊंड मारायला गेलो. थंडी एवढी छान पडली आहे ना की असं संध्याकाळी राऊंड मारायला छान वाटतं आहे. मग असं राऊंड वगैरे मारून आल्यानंतर एक कुहूचं अशी काही मस्ती चालू होती. आणि मुलगी टोपी अजिबात नाही घालत. खूप आम्ही प्रयत्नानंतर तिने ती टोपी घातली होती आणि घरी आल्यानंतर या असं काहीचं पाऊट करत होती. मी तिला पाऊट करायला सांगत होते. प्लीज सबस्क्राईब. थँक्यू.